एजे टायगर्स तुमचा अतिरिक्त खेळाडू द्यायचा आहे. मॅच चालू झाली सांग. हो फलंदाज चिन्मय आणि सुधीर. चिन्मयचं नाव नाही याच्यात. एजे टायगर्स आहे ना. नाही नाव नाही. एजे नाही चिन्मयचं नाव नाही याच्यात. LL44 मध्ये बघ. LL बॅटिंग त्यांची LL44. थांबा तुम्ही चुकीचं सांगितलं मला. एजेने टॉस जिंकले आणि फिल्डिंग घेतली आणि याला LL44 नाही फिल्डिंग सांगितली. बॉलिंग घेतली. हा बॉलिंग घेतली एजे आणि LL44 ला बॅटिंग. हा चिन्मय पवार. सुधीर. बॉलर नेम अक्षय. अक्षय ठाकूर. अक्षय मोरे. अक्षय मुलेकर. ठाकूर नाही. हा हे पहिल्या 5 ओव्हरमध्ये पहिली ओव्हर म्हणजे कुठचाही गोलंदाज करू शकतो. त्यानंतर 40+1 50+1 कंपल्सरी. एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. ठाकूर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. 10-12 पावलांचं स्टार्ट घेऊन थोडंसं रन ते फंबल होतोय. आता बरोबर. पहिला पण झाला का? नाही चिन्मय. ठाकूर याचा पहिला चेंडू. सुरेख चेंडू फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू अडवला जातोय. पहिला चेंडू निर्धाव म्हणून गणना केली जाते स्कोर बुक वरती. एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. चिन्मय टू ठाकूर असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय ठाकूर. सुरेख फटका येतोय चिन्मयच्या बॅट मधून. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव निश्चित घेतली जाते चिन्मयकडून. एका धावने संघाचं खातं खोललं जातंय. चिन्मय आपल्या खात्यात एक धाव जमा करतोय. बिनबाद एक अशी धाव संख्या. ठाकूर याचा पुढील चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज. सुशांत. सुरेख फटका. स्क्वेअर लेगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 5 वरती. बिनबाद 5 अशी धावसंख्या. सुशांतच नाव आहे ना.
सुरेख फलंदाजी पाहायला मिळते सुशांतच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. हा सुद्धा चेंडू थर्ड मॅनला जातोय चौकारासाठी. सुधीर नाव त्याचं सुधीर आहे नाही. हा सांग त्यांना. पुढील चेंडू ठाकूरचा खेळण्यासाठी सज्ज सुधीर. सुरेख चेंडू. आता मात्र कमबॅक करतोय ठाकूर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. नऊशे धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 चौकार गेल्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय ठाकूर. पुढे सुरेख वेगवान व्यारकर पद्धतीचा चेंडू. हलकेच पुश केला जातोय चेंडूला. 1 धाव घेतले जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. षटकाची सांगत होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या धावफलकार उभी केली ती. सुधीर गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय अक्षय. तर चल मीवीर सुधीर. अक्षय मोरे गोलंदाजी एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय टू सुधीर असं समीकरण. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय तो. सुरेख फटका येतोय सुधीरच्या बॅट मधून आणि तिथं मात्र मोठी चूक केली जाते. साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातोय. देव देता आणि निरांकार पाठ घेता तशी गत झाली त्या खेळाडूची. म्हणजे सुरेख साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातो आणि झेलाचं रूपांतर पुढील चेंडू असेल अक्षयचा खेळण्यासाठी सज्ज सुधीर. सुधीरच्या बॅटमधून येतोय खणखणीत दुसरा चौकार.
चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 18 वरती. विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक 18 आणि धावसंख्या सुद्धा आपल्याला स्कोर बुक वरती पाहायला मिळते 18. शॉर्ट कव्हरला शॉर्ट कव्हर शॉर्ट कव्हरला उभा आहे. थर्ड मॅन शॉर्ट मॅन फुल शॉट. पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. दोन्ही पंच स्क्वेअर लेग मेन पंच, कारण पंचांची भूमिका ही क्रिकेट सामन्यात महत्वाची असते. दोन्ही अंपायरांना विनंती असेल की आपण सामने लवकरात लवकर सुरू करायचे. गेट मीटिंग सुद्धा खूप होते कारण अजून बरेच सामने व्हायचे आहेत. अक्षय गोलंदाजी एंडवर, सूर एक फटका येतोय, हा सुद्धा जेल होतो का. आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजीमध्ये अचूक जेल टिपला जातोय. अक्षयने सुरेख झेल टिपला आणि सुधीरला माघारी परतावं लागतंय झेल बांधून तंबूच्या दिशेने. कॅच अक्षय, जाऊ दे. ठाकूर खूप अतुल, सूर एक फटका आणि इथं मात्र झेलबाद होतोय. पंचांचा निर्णय होतोय आउट, म्हणजे झेलबाद होतोय. सुरेख झेल टिपला जातोय सीमारेषे नजीक प्रवीण यांच्या माध्यमातून आणि आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते अतुल याला. सुरेख झेल टिपलास गौरव आणि इथं मात्र अक्षय मोरेला हॅट्रिकची संधी असेल. सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले होते अक्षयने आणि दोन्ही फलंदाज हे झेलबाद होऊन तंबूच्या दिशेने परतले. 18 इथं मात्र संधी उगते. सुरेख फटका, खाऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेकी येईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतो 19 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 अशी धावसंख्या. सुधीर जोपर्यंत मैदानावरती होता तोपर्यंत धावसंख्या मोठी होती, परंतु सुधीर माघारी परतल्यानंतर अतुल सुद्धा त्याच्या पाठोपाठ माघारी परतला
आणि आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने सुरेख कमबॅक केला अक्षय मोरेने. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या पाहायला मिळाली. सुरेख फटका येतोय आणि चेंडू जातोय षटकारासाठी. कणकणी देतोय षटकार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये उडवला जातोय चेंडू षटकारासाठी. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते. पंचवीस. दोन षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 25 अशी धावसंख्या धावपलकर उभी केले ते. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय समीर. समोरा फलंदाज गौरव. गौरव टू समीर असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतं. स्लोअर पद्धतीचा चेंडू स्ट्रेट डायचा फटका येतोय. वन बाउन्स सीमारेषा पार जातोय चौकारासाठी. दोन गडी बाद 29 अशी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी गौरवच्या माध्यमातून. दोन गडी बाद 29 अशी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी गौरवचे. सुरेख फटका. पुन्हा एकदा स्ट्रेट डायचा फटका येतोय. चेंडू आउट ऑफ पार. षटकार. सुरेख फटका. स्ट्रेट डायचा फटका येतोय गौरवच्या बॅट मधून. एक चौकार एक षटकार. तुपानी खेळी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. 35 अशी धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. दोन गड्यांच्या मोबदल्यात सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते गौरवचे. हल्ला चढवला जातोय. सुरेख फटका येतोय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जातोय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्यात असेल प्रयत्न, परंतु चिन्मय नकार देतोय. एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावेने संघ पुढे सरकला जातोय. संघ पोहोचतोय 36 वरती. दोन गड्यांच्या मोबदल्यात 36 अशी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. स्ट्रायगेटच्या दिशेने चिन्मय. सलामीवर चिन्मय अजूनही क्रीज वरती सुरक्षित. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. गौरवची सुद्धा सुरेख फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली.
इथं मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यात मागे अमित आपलं काम पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्त केला जातोय गोलंदाजाकडे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 36. चिन्मय अजूनही क्रीज वरती सुरक्षित, गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. सुरेख फटका हलकेच ढकलला जातोय, इथं मात्र मिस केलं जातंय, चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी. हलकेच शॉट थर्डला चेंडू ढकलला जातोय, तडम्यांच्या दिशेला चौकार येतोय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 40 वरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 40 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना. पुढील चेंडू असेल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख फटका येतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जात नाही, परंतु चेंडू अडवायचा होता, परंतु म्हणजे 4 धावा बहाल केल्या जात आहेत त्या चेन्नईला. 4 धावांनी संघ पुढे सरकतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 44 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. हॅलो हॅलो, चिन्मयला विनंती आहे, शॉर्ट कव्हरला हाताने तरी बॉल टाक, तो हालत नाही आहे माणूस. शॉर्ट कव्हरला एक हाताने बॉल टाकावा. विनायक सुर्वे, नेहरूनगर मधला सूर्य, खगराज ग्राउंड लागलेला. इथं सुद्धा थोडंसं मिसफील्ड केलं जातंय, म्हणजे वारंवार गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. LL 44 संघाची सुरेख फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गौरव आणि चिन्मयच्या माध्यमातून जशा प्रकारची फलंदाजी सुधीरने केली होती, त्याच प्रकारची फलंदाजी (48) 48 अशी धावसंख्या. सुरेख फटका, हा चेंडू जाईल चौकारासाठी. वारंवार गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. झेलचा प्रयत्न झाला असता तरी धावा रोखल्या गेल्या असत्या,
परंतु सुरेख फलंदाजी गौरवच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 52 वरती. सुरेख फटका, फुलटॉस प्रकारचा चेंडू, हा चेंडू सुद्धा आउट ऑफ पार षटकार. खणखणीत षटकार येतोय सुधीरच्या बॅट मधून. षटकाराच्या साहाय्याने नक्कीच धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 54 वरती. नाही नाही 58 सॉरी 58 58 हा सुद्धा सुरेख फटका येतोय. झेल टिप, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 59 वरती. दोन गाड्यांच्या मोबदल्यात 59 अशी धावसंख्या धावपालकर उभी केलंय. चौथं षटक हे प्रगतीपथावर. जयेश गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय चिन्मय. दोन गड्यांच्या मोबदल्यात 59 अशी धावसंख्या LL44 संघाची. सुरेख फलंदाजी चिन्मय आणि गौरवच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा सुरेख फटका, बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय, चेंडू जातोय आउट ऑफ पार षटकार. षटकाराच्या साहाय्याने निश्चितच धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 65 वरती. काय तुफानी खेळी चालली गौरव आणि चिन्मयच्या माध्यमातून. सुधीर ज्या प्रकारची खेळी करून तंबू मध्ये परतला, त्याच प्रकारची खेळी आपल्याला चिन्मय आणि गौरवच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. 21 रन 65. दोन गड्यांच्या मोबदल्यात 65 अशी धावसंख्या. अजूनही एक षटक पूर्ण. हा सुद्धा सुरेख फटका, झेल उडतोय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. इथं मात्र झेल टिपू शकत नाही आणि चौकाराचं झेलाचं रूपांतर चौकारामध्ये होतंय. म्हणजे जर मालवणी सांगूचा झाला तर देव देता आणि निरांकार फाट घेता अशी गत झाली त्या खेळाडूची. इकडे गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे. तर विनायक सुर्वे हे जे फिल्डिंग कोच आहेत, त्यांनी कृपया करून समीरला कसे कॅच पकडायचे ते सांगावं लागेल. 2 तासाची कोचिंग विनायक सुर्वेनी रोज समीरची घ्यायची आहे. जे टायगर करून नक्कीच निष्काळजीपणाचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कारण जो चेंडू अडवायचा होता, प्रत्येक चेंडूवरती त्यांनी गचा क्षेत्ररक्षण केलंय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं प्रत्येक धावेला महत्व असतं, प्रत्येक विकेटला महत्व असतं. कॅच विन मॅच म्हटलं जातं. विकास 69 झाले ना. शेवटच्या हाणामारीचे 7 चेंडू शिल्लक आणि गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय गोलंदाज विकास. आता कशा प्रकारची फलंदाजी असेल या शेवटच्या हाणामारीच्या 7 चेंडूंवरती चिन्मय आणि गौरवचे. गौरव आतापर्यंत सुरेख फलंदाजी करतोय. ज्या प्रकारची फलंदाजी बुमराह स्टाईलने फेकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय नो. म्हणजे उघडा डोळे बघा नेट, चेंडू आहे फ्रीट. चेंडू असेल फ्रीटचा आणि फ्रीटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल चिन्मय. बुमराह स्टाईलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, चेंडू नो म्हणून घोषित करतायत मेन पंच.
आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने सलामीवीर चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. विकास 5व्या षटकातील पहिला चेंडू, फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडू उडवलाय आउट ऑफ पार. षटकार, कणकणीत षटकार येतोय चिन्मयच्या बॅट मधून. इथं मात्र आक्रमण चढवलं जात इथे एजे टायगर्स वरती. गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरते ती म्हणजे एजे टायगरशी अमितला विचार विनिमय करावा लागेल. नक्कीच स्टंपच्या मागून काहीतरी बदल करावा लागेल. 76 लॉस ऑफ 2 विकेट. LL 44 संघ काय फलंदाजी करतोय, ज्या प्रकारची फलंदाजी सुधीरने केली त्याच प्रकारची फलंदाजी. आणि हा छक्का, हा छक्का. हे बघा. नो बॉलला सिंगल घेतला का? हा नो सिंगल, तो 77 झाला. 77 ले उडाया. हा सुद्धा षटकार. चिन्मय काय खाऊन आला होता दुपारच्या कडकडीत रसरशीत उन्हात. हा 83. चिन्मयचे 37, 10 बॉल 37. 10 चेंडू मध्ये तुपानी 37 धावांची खेळी करतोय चिन्मय आपल्या संघासाठी. 4 अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 37. अरे सांगताय मरे ए जिला ऐका घ्या ना. परत विचार आता. खरोखरच चिन्मयची सुरेख फलंदाजी. हा सुद्धा सुरेख तो बघ इथं सुद्धा गचा थ्रो होतोय. दुसरी धाव घेतली जाते. 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जातात तन्मय आणि चिन्मय आणि गौरवच्या माध्यमातून. काय फलंदाजी करतोय आतापर्यंत. 39 या धावसंख्येवर नाबाद खेळतोय. तोफानी खेळी पाहायला मिळते. 85 ना. अजूनही संघाचं शतक लावलं जाईल का खात्यावरती ते पाहायचंय. अजूनही 15 धावांची गरज. इथं मात्र कमबॅक करतोय विकास. चकवतोय मात्र चिन्मयला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचते इथे मात्र 85 वरती. विनायक सुर्वे यांनी जर ₹100 पारितोषिक जर चेंडू पकडला तर विनायक सुर्वे यांच्यासाठी. पंचांचा इशारा येतोय. पंचांनो कोणताही परिणाम नाही. परिणामी चेंडू निर्धाव म्हणून गणना केली जाते स्कोर बुक वरती. चिन्मयची तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्याला संयमची साथ देतोय नॉन स्ट्राईक एंडला गौरव. सुरेख फलंदाजी आतापर्यंत दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर फलंदाज चिन्मय. इथं मात्र अमित कडून सुद्धा चूक होते. दुसरी धाव घेईल का. इथं मात्र गौरव धावचेत होतोय. 87 झाले ना. त्यांचं नाव काहीतरी केलं. अमित. हा, हे. हो झाला. 86 झाले. 87 होय ना. झाले ना. नाही 86 झाले. 87 30 चेंडू आणि 87 ना. 87 धावांचं उद्दिष्ट असेल ते एजे टायगर समोर. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली गौरव आणि चिन्मयचे.
30 चेंडू 87 धावा. विजयाचं समीकरण AJ टायगर समोर. LL 44 संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकांमध्ये तब्बल आपले 2 गडी गमावून 86 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली होती आणि 87 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होते ते AJ टायगर्स संघासमोर. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. कोण येईल दादा फलंदाज? हे फलंदाज जयेश आणि स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईक एंडला जयेश तर नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. अक्षय कोणता? मोरे, तांबोरे? पहिल्या चेंडूवरती खणखणीत येतोय चौकार. पहिला अक्षय ना. आणि बॅटमन पहिला बोलला काय? जयेश ना. पहिला बोलला काय? चौकार. अक्षय सुरेख कमबॅक करताना दिसतोय. अतुल गोलंदाजी एंडवर. 2 चेंडू 4 धावा. 87 धावांचं मोठं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलाय AJ टायगर्स संघ. सुरेख फटका येतोय. झेल खाली 2 क्षेत्ररक्षक. उलटा झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतल्या जात आहेत. दोन धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 6 वरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय अतुल. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू अतुल. सुरेख फटका बॅटच्या रडार मध्ये येतोय. चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता. सुरेख प्रयत्न फसतोय परंतु धावा अडवल्या जात आहेत आपल्या संघासाठी. 3 धावा नक्कीच वाचवल्या जात आहेत. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सात झाले ना. 87 धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते. सुरेख फटका येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू येतोय. चेंडू अडवला जातोय. फेकी येईपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 9 वरती. बिनबाद 9 धावसंख्या 87 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय AJ टायगर्स संघ. तुपानी खेळी केली होती ती गौरव आणि चिन्मय. सुरेख फलंदाजी. त्याच धर्तीवर फलंदाजी करतील का विकास आणि अक्षय. दुपारच्या कडकडीत उन्हात चालू असलेला हा सामना. सुरेख फटका बॅटच्या रडार मध्ये येतोय. चेंडू
या चेंडूवर सुद्धा 2 धावा घेतल्या जात आहेत. विकास आणि अक्षयच्या माध्यमातून 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 11 वरती. बिनबाद 11. 87 धावांचा पाठलाग करताना एजे टायगर्स संघ प्रत्युत्तराला खेळताना दिसतोय आपल्याला. एजे वॉरियर्स आणि नेहरू नगर टायगर्स ना. कोण? बॉलर नेम शिव फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री सुशील कदम साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सर्व खेळाडूंच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की त्यांनी पॅव्हेलियन मध्ये स्थानापन्न व्हायचंय. पंचांचा इशारा येतोय. वाईडचा अवंतरची एक खात्यात जमा होते. 1 रन वाईडचा रन ना एकच. 13. गौरव गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय आपल्याला. हा सुद्धा स्क्वेअर चेंडू प्लस 1 धावा. बायच्या स्वरूपात 1 धाव, 2 धावा. वाईड प्लस बाय लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावने संघ म्हणजे 2 धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 15 वरती. 87 धावांचं मोठं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरलाय एजे टायगर संघ. 23 चेंडू 72 धावा. विजयाचं समीकरण असेल 23 चेंडू आणि 72 धावा. गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय गौरव. ज्या प्रकारची फलंदाजी केली त्या प्रकारची गोलंदाजी करेल का गौरव ते पाहायचंय. स्ट्राईक एंडला अक्षय. सुरेख फटका येतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. चेंडू होईल आउट ऑफ पार. चौकार. 1 बाउन्स 3 बाउन्स चौकार जातोय. या चौकाराच्या साने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 19 वरती. बिनबाद 19. 87 धावांचं मोठं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरला एजे टायगर संघ. 19 झाले 19. सुरेख फटका. पंचांचा इशारा येतोय चौकाराचा. कणकणीत चौकार येतोय. चौकाराच्या साने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 23 वरती. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. झेल
दोन क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू उचावतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावांनी निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय. 25 सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल शुभम यांचं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काही ते वाचवू शकले नाहीत. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. चेंडू जात निर्धाव म्हणून गणना केली जाते. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 25 बिनबाद 25. 87 धावांचं मोठं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये उतरला एजे टायगर संघ. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू झेल होईल का, आणि झेल खाली क्षेत्ररक्षक मागे जाऊन अचूक झेल टिपलाय. सुरेख झेल टिपलाय. बापू यांचं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि संघाला बसतोय पहिला धक्का. राजेंद्र सात्रे. नवीन फलंदाज राजेंद्र. न्यू बॉलर नेम. बॉलर नेम. चिन्मय ज्याने ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्या प्रकारची गोलंदाजी करेल का चिन्मय. स्ट्राइकला कोणी स्ट्राइकला. सुरेश भोपाटे. राजेंद्र सात्रे. फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, अचूक आपल्या हातामध्ये झेल टिपला जातोय. सुधीर सुरेख झेल टिपतोय. विकास वाटतं, विकास आउट झालो. समीर विकास आउट झाला ना, समीर आला ना, समीर ना. चिन्मय पुढील चेंडू, आता स्ट्राइक एंडला राजेंद्र, तर गोलंदाजी एंडवर चिन्मय पवार. नाही, सुरेख फटका येतोय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स चौकारासाठी. राजेंद्रच्या बॅट मधून खणखणीत येतोय पहिला चौकार. चौकाराच्या साहाय्याने आपलं खातं खोलतोय, संघाला 4 धाव मिळवून देतोय. या 4 धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय.
30 झाले 30 30 झाले 30 87 57 रन पाहिजेत 57 15 बॉल मध्ये धावसंख्या होते ती 30. दोन गड्यांच्या मोबदल्यात 30 अशी धावसंख्या धावपलकार उभी केले. 87 धावांचा पाठलाग करताना हा सुद्धा फुलटाच प्रकारचा चेंडू त्यात ताकदीने खेळला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 31 14 चेंडू 56 धावा. विजयाचं समीकरण बदललं जातंय. 14 चेंडू आणि 56 धावा. पुढील चेंडू असेल चिन्मयचा खेळण्यासाठी सज्ज. सुरेख फटका येतोय. चेंडू होईल का चौकारासाठी आणि जातोय चौकारासाठी. सुरेख क्षेत्र फलंदाजी पाहायला मिळते. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 35 ना 35 वरती. 13 भाव प्रत्येक चौका 13 चेंडू 52 धावा. विजयाचं समीकरण 13 चेंडू 52 धावा. पुढील चेंडू असेल चिन्मयचा खेळण्यासाठी सज्ज. काय नाव टाकलं याचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थर्ड मॅनला एकच धाव घेतली जाते. एखादा संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 36 ना 36 वरती. न्यू बॉलर ने बॉलरचं नाव काय दादा हा दादा बॉलरचं नाव काय प्रभाकर भाईकर प्रभाकर एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू प्रभा यांचा खेळण्यासाठी सज्ज. सुरेख फटका बॅटच्या रडार मध्ये येतोय. चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंचीमध्ये अचूक झेल टिपला जातोय तो गौरव याच्याकडून. आतापर्यंत दुसरा झेल टिपतोय गौरव. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सीमारेषे नजीक त्याचं आणि संघाला बसतोय. तिसरू ना अक्षय ठाकूर ना न्यू बॅट्समॅन अक्षय ठाकूर नवीन फलंदाज मैदानावरती ज्याची पावले सरसावताना दिसत आहेत तो अक्षय ठाकूर. किती होईल नाही धावा 11 किती होईल 11 चेंडू 51 धावा. विजयाचं समीकरण असेल 11 चेंडू 51 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार हे मारावेच लागतील कारण धावसंख्या मोठी गाठायची. 51 धावा गाठायच्या आहेत. हा सुद्धा सुरेख फटका आणि सुरेख झेल टिपला जातोय तिकडं. वन हँड कॅच घेतला जातोय. सुरेख झेल. बापू माने यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वन हँड कॅच पाहायला मिळतंय त्यांच्या ओंजळीमध्ये. अचूक झेल टिपला. जसं त्यांच्या हातामध्ये फेविकॉलच असावं तसा चेंडू जाऊन चिकटला. सुरेख झेल आणि
आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते मात्र. आणि कॉलनीचा विवेन रिचर्ड आलेला आहे. कॉलनीचा विवेन रिचर्ड. विवेन रिचर्ड बॅट दाखवा जरा आम्हाला. हां हां बस 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 थँक्यू. एका बॉलमध्ये 25 रन मार विनायक. एका बॉलमध्ये 25. सुंदर गोलंदाजी प्रभाकर यांचे. सुरेख फटका परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फेल केला जातोय. चेंडू अडवला जातोय. चेंडूची दोन कॅच आउट आणि एक डॉट दादा. विनायक मिस्टर रिचर्ड 2 6 मारले तर 500 रुपये लागू. उपेन पाटीलकडनं. नाही, पाटीलकडनं 10 नंबरचे पाटील. खूप पाटील काय नाही. 1 नंबर 10 नंबर मला त्याला बरोबर माहिती आहे. परेश पाटील. हा आणि हा छकडी. अरे धावना पोटरी ये. नवीन प्राइज मिळालेला आहे. 3 रन धावून काढले तर 1000 रुपये. आणि चौथ्या बॉलला जर आउट झाला तर पैसे कट. विनायक एक छकडी प्लीज. 45 वर 4. 45 धावा. चार गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर किती झाले? बॉलर कोण आहे? बॉलर 45 वरती 4. 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलर कोण आहे? रोहन पाटील संघाच्या वतीनं 5वं मर्यादित कोट्यातील पहिलं. पहिल्या बॉलरची काय? लिओन नाव टाकलं. पुढे चेंडू असेल रोहनचा. एकच धाव घेत आहेत. 47 झाले ना धाव. 40 होय ना. 4 चेंडू 40 धावा. विजयाचं समीकरण 4 चेंडू 40 धावा. हा स्क्वेअर चेंडू. वाईट +4. या 5 धावा जमवत आहेत. 5 धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 52 वरती. 4 चेंडू 35 धावा. विजयाचं समीकरण 4 चेंडू 35 धावा. चिन्मय मात्र इथं चूक करतोय. झेल सोडतोय.
एकच धाव. पुढील चेंडू रोहनचा. हा 3 बॉल. हा नो चेंडू म्हणजे चेंडू असेल फ्रेट. उघडा डोळे बघा नेट. चेंडू आहे फ्रेट. 3 मध्ये 33 ना. या चेंडूवर सुद्धा एकच धाव. हा? होय ना. 2 चेंडू 32. हा स्वेअर चेंडू फेकतोय रोहन. धावसंख्या पोचते 56 वरती. दोन शेवटचा चेंडू ना. विजयी होतोय तो LL 44 संघ.